थंडीला सुरुवात झाली की पालेभाज्या छान मिळतात आणि स्वस्तही असतात. आज मी फ्रेश कोथिंबीर आणलीये. कोथिंबीर स्वस्त मिळाली म्हणून जास्तच आणलीये. भरपूर कोथिंबीर बघितली की लगेचच कोथिंबीर वडी खायची इच्छा होते. चला तर आज आपण पटकन होणारी कुरकुरीत कोथिंबीर वडी बनवूया. कोथिंबीर अगोदर साफ करून स्वच्छ धुवून घ्यायची. त्यानंतर ती बारीक कापून घ्यायची. कोथिंबीर छान कोवळी आहे, म्हणजे याचे देठ पण बघा कोवळे आहेत, त्यामुळे मी कोथिंबीरीचे देठ पण घेतलेत. कोथिंबीरीच्या देठामुळे वडीला अजूनच छान चव येते आणि कोथिंबीर वडी पौष्टिक सुद्धा होते. कोथिंबीर कापून झाली की ती एका बाउलमध्ये काढून घ्यायची. त्यानंतर इथे मी 2 चमचे धणे घेतलेत आणि 2 चमचे जिरं घेतलंय. धणे आणि जिरं मी गॅसवर थोडं भाजून घेतलंय. याची खलबत्त्यामध्ये आपल्याला जाडसर पूड करून घ्यायची आहे. अशी फ्रेश धणा जिरा पूड करून घेतली की वडीची चव खूप छान लागते, वडी खमंग होते. धणे जिरे पूड कोथिंबीरमध्ये घालून घ्यायची. त्यानंतर लसूण, आलं आणि हिरवी मिरचीची पण खलबत्त्यामध्ये जाडसर पेस्ट करून घ्यायची. आलं लसूणची पेस्ट तुम्ही मिक्सरला पण वाटून घेऊ शकता. बघा अशा प्रकारे जाडसर पेस्ट करून घ्यायची. आता यामध्ये घालायचं आहे 1 वाटी बेसन. सोबतच थोडे मसाले घालायचे. यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची. 1 चमचा लाल तिखट घालायचं. यामध्ये आपण हिरवी मिरची घातली आहे, त्यामुळे तिखटाचं प्रमाण चवीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकतात. हिंग घालायचा. चवीनुसार मीठ घालायचं. सोबतच मी यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ पण घालते आणि अर्धे लिंबू पिळून घालते. लिंबू आणि तांदळाचं पीठ घातल्याने वडी फ्राय केल्यानंतर कुरकुरीत क्रिस्पी होते. वरून 2 चमचे तीळ पण घालूया. हे वडीमध्ये दिसायला छान दिसतात. सगळे जिन्नस एकदा कोरडेच मिक्स करून घ्यायचे. सगळे मसाले मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ सैलसर भिजवून घ्यायचं. चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं सैलसर आणि भजीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट असं पीठ भिजवायचं. पीठ भिजवून झाल्यानंतर ज्या प्लेटमध्ये वडी थापायची आहे त्या प्लेटला अगोदर तेल लावून घ्यायचं. यावर थोडेसे तीळ घालायचे. वडीच्या वरून तीळ असले की वडी तळल्यानंतर ती छान दिसते. या प्लेटमध्ये आपण तयार केलेलं वडीचं मिश्रण व्यवस्थित पसरवून थापून घ्यायचं. मिश्रण हाताने किंवा चमच्याने एकसारखं करून घ्यायचं. वरून सुद्धा थोडेसे तीळ घालून घ्यायचे, म्हणजे वडी वरच्या बाजूने सुद्धा छान दिसेल. आता ही वडी वाफवून घ्यायची, म्हणजे स्टीम करून घ्यायची. वडी स्टीम करण्यासाठी असं पातेल्यामध्ये पाणी ठेवून त्यामध्ये एखादा स्टँड ठेवायचा आणि यावर ही वडीची प्लेट ठेवायची. यावर झाकण ठेवून वडी 15 ते 20 मिनिटं स्टीम करून घ्यायची. 20 मिनिटांनंतर बघा वडी छान स्टीम झालीये. वडी आतपर्यंत शिजली आहे की नाही हे सुरीने चेक करून बघायचं. सुरी क्लीन निघते म्हणजे वडी आपली छान शिजली आहे. आता ही वडीची प्लेट काढून थंड करून घ्यायची. वडीचं मिश्रण पूर्ण थंड झाल्यानंतर याच्या वड्या कट करून घ्यायच्या. वड्यांचा शेप तुमच्या आवडीनुसार तुम्ही चौकोनी किंवा अशा प्रकारे डायमंड शेपमध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता. मी या वड्या डायमंड शेपमध्ये कट केल्या. हे दिसायला खूप छान दिसतात. बघा किती छान निघून येतात. अजिबात या चिटकत नाही किंवा तुटत नाही. अगदी सुंदर वड्या तयार झाल्यात. ज्यांना तेलकट चालत नाही, फ्राय केलेलं चालत नाही, ते ह्या वड्या अशाच सुद्धा खाऊ शकतात. आता वडी आपण फ्राय करून घेऊयात. वडी फ्राय करताना तुम्ही शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय सुद्धा करू शकता. मी आता या वड्या शॅलो फ्राय करून घेते. वडी फ्राय करण्यासाठी पॅन मध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं. तेल तापलं की त्यावर वड्या ठेवून घ्यायच्या. वडी दोन्ही बाजूने खरपूस होईपर्यंत फ्राय करून घ्यायची.
वड्या अशा फ्राय करून घेतल्या की वड्या खायला खमंग लागतात. दोन्ही बाजूनी छान खरपूस झाल्या की वड्या काढून घ्यायच्या. या वड्या तुम्ही सॉस सोबत, चटणी सोबत किंवा जेवणासोबत खाऊ शकतात. खायला अप्रतिम लागतात. वरून छान कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात. दिसायला तर खूपच सुंदर दिसतात आणि खायला तर चवदार लागतात. अशी कोथिंबीर वडी एकदा जरूर बनवून बघा. आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी आपल्या चॅनलवर पाहत राहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.